स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे। ही पोस्ट टाकणाऱ्या एकावर जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। तसेच याच्या निषेधार्थ आज जिंतूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर अभि तळेकर पाटील या इंस्टाग्रामवर आयडीवरून अश्लील शब्दामध्ये पोस्ट टाकण्यात आल्याचं रविवारी रात्री निदर्शनास आलंय। या पोस्टमुळे सकल ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्यात। दरम्यान या घटनेमुळे तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधव संताप व्यक्त करत रात्री जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये जमा झाले होते। यानंतर सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येत अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरून सदर इंस्टाग्राम आयडी असणाऱ्या इस्मावर जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याचबरोबर सकल ओबीसी समाजाकडून आज जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे। त्यानुसार जिंतूरमध्ये सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात येतोय। व्यापाऱ्यांनी देखील दुकाने बंद ठेवली आहे। दरम्यान ओबीसी समाज बांधव रस्त्यावर उतरल्याचं देखील पाहण्यास मिळालंय। 8वी 9वी 10वी पास वाल्याचा तालुका सोडून द्या, विसरून द्या। सुसंस्कारित आणि शैक्षणिक असलेल्या विकासाच्या प्रगल्भतेच्या विचाराच्या माणसाच्या हाताचा तालुका द्यायचा आहे। इथून पुढे सामाजिक सलोखा अबाधित राहील असं काम करा। कुठल्याही ओबीसी बांधवाच्या हातून असं कृत्य होणार नाही। तुमच्यातला पोलीस जागा ठेवा। ज्या वेळेला असं दुष्कृत्य होईल त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे। परंतु प्रशासनाला सुद्धा नम्र आव्हान करतो, बाबा ज्यावेळेला आमच्या समाजावर अन्याय होतो, आमच्या नेत्यावर अन्याय होतो, त्यावेळेला मात्र आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही या ठिकाणी नम्रपणे सांगतो, आम्हा सर्वांचं दैवत असलेले छगनरावजी भुजबळ असतील, जानकर साहेब असतील, यांच्यावर कितीतरी कमेंट झाल्या। त्यांच्या आईला बोललं गेलं, त्यांच्या बायकोवर बोललं गेलं, त्यांच्या बहिणीवर बोललं गेलं, त्यांच्या मुलीवर बोललं गेलं। अरे काय चाललंय या महाराष्ट्रात? तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्रात उद्याच्याला बदल करायचा असेल तर 288 पैकी 188 आमदार ओबीसीचे असायला पाहिजे। त्याची सुरुवात जिंतूरच्या पवित्र भूमीतून करा। तुम्हा सर्वांना भगवान बाबाची शपथ, तुम्हाला अहिल्याबाईची शपथ, तुम्हाला संत सावता महाराजाची शपथ, तुम्हाला जय सेवालाल महाराजाची शपथ, तुम्हाला संत सेना महाराजाची शपथ, तुम्हाला जय स्वालाची शपथ की इथून पुढे शांततेच्या मार्गाने अवलंब करा। कुणीही वाईट कमेंट करू नका। आम्ही किती चांगले, किती विचाराचे चांगले हे त्या फेसबुक पोस्टला येऊ द्या। आज शांततेच्या मार्गाने बंद पुकारला, सर्वांनी आमच्या बंदमध्ये सहभागी झालात। आमच्या नेत्याबद्दल केलेली अतिशय घाण पोस्ट साठी तुम्ही दिलेलं बंदचं आव्हान स्वीकारलं आणि पाळलं। त्यावेळेला तमाम व्यापाऱ्याला, तमाम सहकार्याला थोडी अडचण होईल बाबांनो, पण तुम्हाला सुद्धा आई आहे, तुम्हाला सुद्धा बहीण आहे। तुमच्या आई बहिणीवर जर असं कोणी घाण कृत्य करत असेल तर आम्ही तुमच्या सोबत, तुम्ही आमच्या सोबत राहिला। ओबीसी संघर्ष कृती समिती तुमचं धन्यवाद मानते। कुठेही गालबोट लागू नका, तुम्ही जात असताना शांततेतच गावाकडे जा असं नम्र आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। स्वदेशी न्यूज साठी अजमत खान पठाण, जिंतूर।